आज आपण आप्पे पात्रामध्ये नानकटाई कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप छान टम्म फुगलेली खुसखुशीत खमंग खस्ताई नानकटाई तयार झालेली आहे। 1 कप मैद्यापासून आपण साधारण 15 ते 20 नानकटाई बनवलेल्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल, रंग देखील सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर छान खस्ताई नानकटाई तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकाल, नानकटाई तोडून पाहूया। अजून थोडीशी गरम आहे तरी देखील छान खुसखुशीत आहे, आतून भरपूर जाळीदार आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने नानकटाई बनवायला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। नानकटाई बनवण्यासाठी आज आपण आप्पे पात्राचा वापर करणार आहोत। सर्वात आधी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये फक्त 2 चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे। तूप आपण रवाळ घ्यायचं आहे, पातळ किंवा वितळलेलं तूप इथे आपल्याला वापरायचं नाही। 2 चमचे रवाळ साजूक तूप आपण घेतलेलं आहे। या पद्धतीने चांगलं ते फेटून घ्यायचं आहे। आपल्याला हलकं क्रीमी तयार करून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं तूप छान आपण फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल, छान क्रीमी झालेला आहे। त्याचबरोबर त्याचा रंग देखील थोडासा पांढरट झालेला आहे। यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। अर्धा कप साखर इथे आपण टाकून घेतलेली आहे। पिठी साखर तयार करून घेतलेली आहे व 1 वाटी मैदा आपण चांगला चाळून घेतलेला आहे। 3 चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, 2 ते 3 चमचे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। रवा टाकून घेतल्यामुळे नानकटाई छान खुसखुशीत होतात। त्याचबरोबर 2 चमचे आपण बेसन पीठ टाकून घेतल्यामुळे छान खस्ताई नानकटाई तयार होते। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे व पाऊण चमचा आपण बेकिंग पावडर टाकून घेतलेले आहे। हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। हे सर्व कोरडे जिन्नस आधी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण जे तूप टाकून घेतलेलं आहे त्या तुपामध्ये हे संपूर्ण पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुपामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे व आपल्याला थोडंसं कोरडं वाटलं तर पुन्हा वरून 1 चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे किंवा 2 चमचे आपल्याला दूध वापरायचं आहे किंवा आपण पाणी देखील वापरू शकता। या पद्धतीने पिठाला चांगलं तूप चोळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला थोडंसं कोरडं वाटते, त्यामुळे आपण 2 चमचे दूध टाकून घेऊया। दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे। उकळून थंड केलेलं दूध वापरायचं आहे व पिठामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने जर आपण नानकटाई बनवली तर खूप छान खुसखुशीत खस्ता होते। त्याचबरोबर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ही नानकटाई करून तयार होते। 1 चमचाभर दूध आपण आधी टाकून घेतलेलं होतं। मिश्रण अजूनही थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे पुन्हा 1 चमचाभर दूध आपण टाकून घेतलेलं आहे। छान आपण याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊ। पीठ चांगला आपण भिजवून घेतलेला आहे। चांगला घट्टसर गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। यापेक्षा जास्त पातळ ही कणिक किंवा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा नाही। आता आपण लगेचच नानकटाई बनवायला सुरुवात करूया। आपल्याला हव्या त्या आपल्या आवडीप्रमाणे नानकटाईंना आपण शेप देऊन घेऊ शकतो। इथे मी गोल नानकटाई बनवणार आहे। आपण छोट्या साईजचे रव्याचे लाडू बनवतो त्या पद्धतीने या पिठाचे आपल्याला गोळे किंवा लाडू तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला कितपत मोठ्या साईजच्या नानकटाई बनवायच्या आहेत त्यानुसार थोडं थोडं पीठ हातावरती घेऊन या पद्धतीने त्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। आपण जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्याला कुठेही क्रॅक गेलेले नाहीत, अगदी छान मऊसूत झालेले आहेत। या पद्धतीने संपूर्ण पिठाचे आपण बॉल्स किंवा गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत। आता आपण आप्पे पात्राला तूप लावून घेणार आहोत व लगेचच गॅसवरती ठेवून 15 ते 20 मिनिटं हे नानकटाई छान बेक करून घेणार आहोत। ह्या नानकटाई बनवण्यासाठी आपण ओव्हनचा वापर केलेला नाही किंवा कढई पातेलं प्रीहीट केलेलं नाही किंवा हे आप्पे पात्र देखील आपण प्रीहीट केलेलं नाही। आप्पे पात्राला छान तुपाने ग्रीस केलेलं आहे व त्यावरती आपण हे बॉल्स ठेवून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावरती पिस्त्याचे थोडेसे काप ठेवून घेणार आहोत, त्यामुळे या नानकटाई दिसायला खूपच छान दिसतात। हे लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। आपण इथे मिक्स ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता। मी इथे फक्त पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। संपूर्ण नानकटाईंवरती आपण पिस्त्याचे काप पसरवून घेतलेले आहेत। थोडेसे ते प्रेस करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते नानकटाईमध्ये चिटकून राहतात। आता आपण लगेचच आप्पे पात्र गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर 15 मिनिटं
नानकटाई छान बेक करून घेऊया। आप्पे पात्र आपण गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे, त्यावरती झाकण ठेवून घेऊ। एकदम सपाट किंवा नानकटाई चपट्या होतील किंवा दबतील या पद्धतीचं झाकण ठेवून घ्यायचं नाही, थोडंसं वरून जागा ठेवायची आहे असं आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे। 15 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकाल छान नानकटाई फुगलेल्या आहेत, छान बेक झालेल्या आहेत। ह्या नानकटाई आपण अशाच थंड करून खाऊ शकता किंवा वरच्या बाजूने देखील छान गोल्डन ब्राऊन रंग हवा असेल तर पुन्हा 5 ते 7 मिनटं आपल्याला झाकण ठेवून नानकटाई बेक करून घ्यायच्या आहेत। मी वरच्या बाजूने देखील छान ब्राऊन रंग येईपर्यंत नानकटाई बेक करून घेणार आहे। पुन्हा आपण 5 मिनटं ह्या नानकटाई छान बेक करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे वरून देखील छान त्या बेक झालेल्या आहेत, छान त्याला ब्राऊन रंग आलेला आहे। खूप मस्त अशा नानकटाई तयार झालेल्या आहेत। ह्या आपण लगेचच आप्पेपात्रामधून बाहेर काढायच्या नाही, त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे व त्यानंतरच बाहेर काढायच्या आहे। गरम असताना जर नानकटाई आपण बाहेर काढल्या तर त्या तुटल्या जातात, त्यामुळे आप्पेपात्र छान आपण थंड करून घेऊ। आप्पेपात्र छान थंड झालेलं आहे, आपण झाकण काढून पाहू, अगदी सहजपणे पटकन नानकटाई बाहेर आलेल्या आहेत, अजिबात आप्पेपात्राला चिटकलेल्या नाहीत। खूप सोप्या पद्धतीने ह्या नानकटाई कमी वेळामध्ये तयार होतात। आप्पेपात्रामधून संपूर्ण नानकटाई आपण ताटामध्ये काढून घेऊ। खूप मस्त छान नानकटाई फुगलेल्या आहेत, दिसायला सुद्धा खूपच छान दिसतात, मस्त रंग आलेला आहे। त्याचबरोबर ही पद्धत वापरून जर आपण नानकटाई बनवल्या तर चवीला देखील खूपच छान होतात। आतून अजिबात कचवट राहत नाही, छान खस्ता खुसखुशीत ह्या नानकटाई तयार होतात। ही पद्धत वापरून जर आपण नानकटाई बनवली तर अगदी महिनाभर देखील खूप छान त्या खुसखुशीत खमंग राहतात, अजिबात खराब होत नाहीत। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने नानकटाई एकदा नक्की बनवून पहा। आप्पेपात्रामध्ये अगदी 15 मिनिटांमध्ये छान खुसखुशीत खमंग नानकटाई तयार होतात। एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते, अजूनही पूर्णपणे छान त्या थंड झालेल्या नाहीत, तरी देखील एक नानकटाई तोडून दाखवते, खूप छान खुसखुशीत झालेल्या आहेत। खालच्या बाजूने देखील छान बेक झालेले आहेत, मस्त ब्राऊन रंग आलेला आहे। एक नानकटाई तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल खूप मस्त खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने एकदा नानकटाई